शिवलिंगावर वेगवेगळी धान्य अर्पण केल्याने काय फायदे मिळतात यावर चर्चा आहे. तर आजची आपली मोहीम आहे या स्त्रोतामध्ये नेमकं काय सांगितलंय हे उलगडून पाहणं. अगदी. आज आपण हे समजून घेणार आहोत की म्हणजे या व्हिडिओनुसार एक विशिष्ट धान्य आणि त्यातून मिळणारं अपेक्षित फळ. जसं की संपत्ती किंवा संतान. हो, संपत्ती, संतान किंवा अगदी मोक्ष यांच्यात काय प्रतिकात्मक संबंध जोडला गेला आहे. आपण इथे या श्रद्धेच्या प्रणालीचा अभ्यास करत आहोत, हे लक्षात घ्यायला हवं. उत्तम. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक साधी कल्पना आहे की भगवान शिव, भोलेनाथ. हो, ज्यांना भोलेनाथ म्हणतात, ते भक्तांवर लवकर प्रसन्न होणारे अत्यंत दयाळू देव मानले जातात. मला वाटतं माणसाच्या इच्छांचा प्रवास कसा असतो, सुरुवातीला पैसा, मग कुटुंब आणि शेवटी शांतता किंवा मुक्ती. गंमत म्हणजे आपल्या स्त्रोताने सांगितलेल्या धान्यांचा क्रमही अगदी तसाच आहे. खरंय, ही मांडणी खूपच रंजक आहे. चला तर मग या प्रवासाचा मागोवा घेऊया. नक्कीच. मग सुरुवात कुठून करायची? अर्थात माणसाची पहिली आणि सर्वात सामान्य इच्छा, आर्थिक स्थैर्य. धन आणि समृद्धीसाठी या स्त्रोतामध्ये कोणत्या धान्याचा उल्लेख आहे आणि त्याची पद्धत काय सांगितली आहे? तर या व्हिडिओमध्ये तांदळाचा उल्लेख आहे, पण त्याला अक्षत असं म्हटलं आहे. अक्षत. हो, आणि या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अक्षत म्हणजे जे तुटलेले नाही किंवा जे अखंड आहे. अच्छा. या प्रतिकात्मकतेवर स्त्रोत खूप भर देतो. अखंड तांदूळ हे अखंड आणि स्थिर संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे जर तुटलेले तांदूळ अर्पण केले तर फळ खंडित किंवा अपूर्ण मिळेल असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. बरं, म्हणजे अर्पण करण्याच्या वस्तूमध्येच त्याच्या फळाचं प्रतीक दडलेलं आहे. आणि हे अर्पण करण्याची काही विशिष्ट पद्धत पण सांगितली आहे का? हो, नक्कीच. व्हिडिओनुसार हे तांदूळ एका पांढऱ्या वस्त्रावर ठेवून शिवलिंगावर अर्पण करायचे. पांढऱ्या वस्त्रावर? हो, असं केल्याने केवळ भगवान शिवच नाही तर संपत्तीची देवता म्हणजे देवी लक्ष्मी त्या देखील प्रसन्न होतात अशी श्रद्धा त्यात मांडली आहे. पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक म्हणून कदाचित. हो, शुद्धता आणि स्थिरता त्याचा संबंध इथे जोडला असावा. पण थांबा, इथे गोष्ट फक्त अर्पण करण्यावर संपत नाही असं वाटतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या तांदूळाचं काय करायचं याबद्दलही एक सूचना आहे. अगदी बरोबर, मुद्दा पकडला. म्हणजे ही केवळ देवाला अर्पण करण्याची क्रिया नाही, तर त्यात आणखी काहीतरी आहे. बरोबर. अगदी. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ त्याच वस्त्रात बांधून मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करावेत असा सल्ला दिला आहे. दान? अच्छा. हो, इथे केवळ भक्ती नाही तर दानाचं महत्त्वही जोडलं गेलं आहे. आणि या कृतीतून अखंड लक्ष्मी आणि स्थिर लक्ष्मी प्राप्त होते असं म्हणतात. म्हणजे घरात संपत्ती कायम टिकून राहते असा विश्वास आहे. हो, असा विश्वास त्या व्हिडिओमध्ये व्यक्त केला गेला आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे देवाला अर्पण केलेली वस्तू परत समाजात दानाच्या रूपात फिरते आणि त्यातून फळप्राप्ती होते. बरं, संपत्ती आणि स्थैर्य मिळालं की माणसाचं लक्ष स्वाभाविकच आपल्या कुटुंबाकडे वळतं. बरोबर. तर या स्त्रोतामध्ये कौटुंबिक सुखासाठी, विशेषतः ज्यांना मुलं हवी आहेत, त्यांच्यासाठी काही उपाय सांगितला आहे का? हो, नक्कीच. त्यासाठी गहू अर्पण करण्याचा उल्लेख आहे. गहू? हो, गहू हे म्हणजे एक प्रकारे निर्मितीचं, नवीन जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे स्त्रोतानुसार गहू अर्पण केल्याने मनचाही पुत्र अथवा पुत्रीची प्राप्ती होते. आणि ज्यांना आधीच मुलं आहेत त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीही एक फायदा सांगितला आहे. त्यांच्या मुलांची प्रगती होते आणि त्यांचं आयुष्य सुखकर होतं असं म्हटलं आहे. म्हणजे हा उपाय केवळ संतानप्राप्ती पुरता मर्यादित नाही, तर एकूणच कौटुंबिक भरभराटीसाठी आहे. अगदी. आणि घराच्या एकूण सुखाबद्दल, म्हणजे घरात एक आनंदी वातावरण राहावं यासाठी पण काहीतरी सांगितलंय, बरोबर? बरोबर. त्याचा संबंध हिरव्या मुगाशी जोडलेला आहे. हिरवे मूग? हो. हिरवा रंग हा निसर्गात समृद्धीचं, हिरवळीचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे हिरवे मूग अर्पण केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते. आणि भौतिक सुखसोयींची प्राप्ती होते असंही काहीतरी आहे? हो, तेही आहे. भौतिक सुखसोयींची प्राप्ती होते असं मानलं जातं. हे रंजक आहे, कारण आत्तापर्यंत आपण फक्त शिवाच्या प्रसन्नतेबद्दल बोलत होतो, पण इथे मुगाच्या बाबतीत शिव आणि पार्वती दोघांचाही उल्लेख आहे. असं का असावं यावर स्त्रोत काही प्रकाश टाकतो का? तो एक महत्वाचा मुद्दा आहे. स्त्रोत स्पष्टपणे सांगतो की असं केल्याने शिव आणि पार्वती दोघेही प्रसन्न होतात. यामागे एक तार्किक संगती लावता येते. कुटुंब आणि घरगुती सुख हे शंकरासोबत पार्वतीशी जोडलेलं आहे. अच्छा, म्हणजे कौटुंबिक देवता म्हणून. हो,
ते दोघे मिळून एका परिपूर्ण कुटुंबाचं प्रतीक आहेत. त्यामुळे कौटुंबिक सुखाची इच्छापूर्ती करण्यासाठी त्या दैवी जोडप्यालाच आवाहन करणं स्वाभाविक वाटतं. ठीक आहे, म्हणजे आपण भौतिक आणि कौटुंबिक इच्छांबद्दल बोललो, पण हा स्रोत त्याहीपेक्षा पुढे जातो. तो आध्यात्मिक बाबींवर बोलतो. हो. भूतकाळातील चुकांची क्षमा आणि पापामुक्ती हो. हे खूपच विलक्षण आहे. हो. आणि इथे काळ्या किंवा पांढऱ्या तिळाचा संदर्भ येतो. तीळ. हो. आणि स्तोत्रामध्ये एक मोठा दावा केलाय. तीळ अर्पण केल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात असं म्हटलंय. अनेक जन्मांची. हो. त्यात वापरलेली भाषा खूप प्रभावी आहे. जन्म जन्मांतर के पाप नष्ट हो जाएंगे. जन्मजन्मांतरातील पाप नष्ट होतील? हा तर खूप मोठा दावा आहे. म्हणजे साधे तीळ अर्पण केल्याने एवढं मोठं फळ मिळेल असं तो स्रोत सांगतोय. हो. दावा मोठा आहे. यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण वाटू शकतं. यामागे काही प्रतिकात्मक अर्थ दिला आहे का? तिळाचा संबंध पापांशी कसा जोडला जातो? याचं थेट स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये नसलं तरी परंपरेत याचा धागा सापडतो. तीळ, विशेषतः काळे तीळ, हे पितरांशी संबंधित विधींमध्ये हो, श्राद्ध वगैरे. बरोबर श्राद्धात वापरले जातात. ते पितरांना शांती देण्यासाठी आणि ऋणमुक्तीसाठी वापरले जातात. अच्छा. कदाचित त्याच तर्कावर ते पापांपासून मुक्ती आणि कर्माच्या बंधनातून सुटका या संकल्पनेशी जोडले गेले असावेत. म्हणजे एक प्रकारचं शुद्धीकरण. हो. व्हिडिओत पुढे असंही म्हटलं आहे की तिळाने हवन केल्यास जीवनातील सर्व कष्ट आणि संकट दूर होतात. म्हणजे भूतकाळातील कर्माचं ओझं कमी झालं तर भविष्य आपोआप उज्ज्वल होतं असा विचार यामागे दिसतोय. मग पापमुक्तीनंतर पुढचा टप्पा कोणता? मोक्ष. मोक्ष या अंतिम ध्येयाबद्दलही काही उल्लेख आहे का? हो, नक्कीच. आणि त्यासाठी स्रोतामध्ये बाजरी अर्पण करण्याचा सल्ला दिला आहे. बाजरी? हो, बाजरी. याचं फळ म्हणून 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असं सांगितलं आहे. 4 पुरुषार्थ ही एक मोठी संकल्पना आहे. अनेक श्रोत्यांसाठी ती नवीन असू शकते. आपण ती थोडी सोपी करून सांगू शकतो का? नक्कीच. हिंदू तत्वज्ञानानुसार मानवी जीवनाची ही 4 मुख्य उद्दिष्ट आहेत. बरं. पहिलं धर्म, म्हणजे योग्य आचरण किंवा कर्तव्य. ठीक आहे. दुसरं अर्थ, म्हणजे भौतिक समृद्धी आणि उपजीविकेची साधनं. म्हणजे पैसा संपत्ती. हो. तिसरं काम, म्हणजे इच्छा, आकांक्षा आणि त्यांचा उपभोग. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चौथं आणि अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोक्ष. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. अगदी. बाजरी अर्पण केल्याने हे सर्व साध्य होतं असा दावा तो स्रोत करतो. ही कृती भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या एक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग म्हणून दर्शवली गेली आहे. म्हणजे बाजरी अर्पण करणं हे एका संतुलित आणि परिपूर्ण जीवनासाठीचं प्रतीक मानलं गेलं आहे. आपण आत्तापर्यंत पैसा, कुटुंब, पापमुक्ती आणि मोक्ष या मोठ्या इच्छांबद्दल बोललो. हो. या व्यतिरिक्त सर्वसामान्य सुखासाठी इतरही काही धान्यांचा उल्लेख स्रोतामध्ये आहे का? हो, आहे. त्यात जव अर्पण केल्याने सुखात वाढ होते, सुखोमे वृद्धी असं सांगितलं आहे. जव हे यज्ञात पण वापरतात ना? हो, ते एक पवित्र धान्य मानलं जातं. आणि एक अनोखा उल्लेख आहे तो म्हणजे तुरीच्या पानांचा. पानं? धान्यांव्यतिरिक्त पानं? हां, अरहर के पत्ते. या पानांनी शिवलिंगाची सजावट केल्यास सुख, शांती आणि समृद्धीसोबतच विविध प्रकारचं वैभव प्राप्त होतं असं मानलं जातं. एक क्षण थांबूया आणि विचार करूया. आपण पाहिलं की प्रत्येक धान्य हे दैनंदिन जीवनातील आहे. बरोबर. तांदूळ, गहू, मूग, तीळ, बाजरी यात कोणतीही दुर्मिळ किंवा महाग वस्तू नाही. नाही, अजिबात नाही. श्रद्धेचा पाया किती सोप्या आणि सहज उपलब्ध गोष्टींवर रचला जाऊ शकतो हे यातून दिसतं. अगदी बरोबर. हीच गोष्ट या परंपरेला सर्वसामान्यांसाठी अधिक जवळची बनवते. आणि हे सर्व करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यावर स्रोतामध्ये विशेष भर दिला आहे. अच्छा. म्हणजे केवळ वस्तू अर्पण करणे महत्वाचे नाही, तर त्यामागे असलेली भक्ती, श्रद्धा आणि हेतू महत्वाचा आहे हे अधोरेखित होतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण पाहिलं की तांदूळ, गहू, तीळ यांसारखी साधी धान्य संपत्ती, संतान, पापमुक्ती आणि मोक्ष यांसारख्या मोठ्या मानवी इच्छांशी जोडलेली आहेत. या स्रोतामधून मिळणारा मूळ संदेश असा दिसतो की साध्या, नैसर्गिक वस्तू श्रद्धेने अर्पण केल्यास त्यांचे मोठे परिणाम मिळू शकतात असा एक दृढ विश्वास आहे. हो. आणि यामागील प्रतिकात्मक तर्क खूप आकर्षक आहे. तांदूळ जे मुख्य अन्न आहे ते स्थिरतेशी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीशी जोडले आहे. बरोबर. गहू जे जीवनाचे बीज आहे ते संततीशी जोडले आहे.
काळे तीळ जे शुद्धीकरणाच्या विधीत वापरले जातात ते पापक्षालनाशी जोडले आहेत. पण या स्त्रोतामध्ये या प्रथेचा संबंध थेट शिवपुराणाशी जोडला जातो. हो, जोडला जातो. अर्थात त्यात नेमका कोणता अध्याय किंवा श्लोक आहे याचा उल्लेख नाही, जे अशा अनेक ऑनलाईन स्त्रोतांमध्ये सर्रास आढळतं. अच्छा. त्यामुळे आपण हे लोकप्रिय श्रद्धेतील शिवपुराणाचा आकलन म्हणून पाहायला हवं. म्हणजे एका भौतिक कृतीला एका खोल आध्यात्मिक किंवा वैयक्तिक ध्येयाशी जोडलं गेलं आहे. ती कृती त्या ध्येयाचं प्रतीक बनते. अगदी बरोबर. आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न आपल्या श्रोत्यांना विचार करायला मिळतो. कोणता? ही माहिती, अर्पण केलेली वस्तू आणि जीवनातील परिणाम यांच्यात एक थेट कार्यकारण संबंध दर्शवते. हो, ते तर आहे. यातून श्रद्धा, प्रतीकं आणि विधे हे मानवी आशा आणि कृतींना कसा आकार देतात यावर विचार करायला चालना मिळते. जीवनातील अनिश्चिततेचा सामना करताना अशा प्रथा लोकांना नियंत्रणाची किंवा समाधानाची भावना कशा देत असतील. म्हणजे आपण जेव्हा एखादी अशी कृती करतो तेव्हा आपण खरोखरच बाह्य परिणाम बदलण्याचा प्रयत्न करत असतो, की आपल्या आतल्या आशा आणि इच्छांना व्यक्त करण्यासाठी एक माध्यम शोधत असतो. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.